योहान सुवर्तमान अध्याय 3 आणि वचन 3। येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही। निकोदेमस नावाचा जो व्यक्ती आहे, त्या निकोदेमस नावाच्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो म्हणतो की मी तुला सांगतो की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाच देवाचं राज्य पाहता येणार नाही। हे वचन आपण बघत होतो आणि या वचनामध्ये देवाचं वचन आपल्याला सांगतं की निकोदेमस जो आहे तो निकोदेमस एक शास्त्र पंडित होता, ज्याला नियमशास्त्र माहिती होतं। तो एक गुरु होता इस्रायल लोकांचा, यहुदी लोकांचा, आणि तो येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला हा प्रश्न विचारत आहे। आणि त्यावेळेस प्रभू येशू त्याला म्हणतो की निकोदेमस, जोपर्यंत एखादा व्यक्ती नव्याने जन्म घेत नाही तोपर्यंत तो देवाचं राज्य पाहू शकत नाही। किती जणांना स्वर्ग पाहण्याची इच्छा आहे? पहिली गोष्ट, स्वर्ग त्याच लोकांना दिसेल जे प्रभू येशूच्या नावामध्ये नीतिमान ठरलेले असतील, बरोबर आहे? जे नरकात पडलेले आहेत त्यांना स्वर्ग दिसणार नाही। सुखलोक आणि अधोलोक ह्या वेगळ्या गोष्टी आहेत, स्वर्ग आणि नरक ह्या वेगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहे ना? स्वर्ग जे आहे त्या स्वर्गामध्ये अजून कोणीच गेलेलं नाही, कारण जेही प्रभूमध्ये मेलेले आहेत ते कुठे आहेत? सध्या सुखलोकामध्ये। आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल तो त्याच्या मंडळीला घेऊन जाईल, जे मेलेले आहे ते पुन्हा उठतील, आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वांना स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे। हालेलुया। म्हणून अजूनपर्यंत स्वर्गामध्ये कोणाचा प्रवेश झालेला नाही, तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनानंतर होईल। तर पहिली गोष्ट की स्वर्गात जाण्यासाठी जर मला स्वर्गीय राज्य बघायचं आहे, देवाचं राज्य बघायचं आहे, तर मी विश्वासात असलो पाहिजे। दुसरी गोष्ट, मी नीतिमान ठरलो पाहिजे। तिसरी गोष्ट, मी पवित्र जीवन जगलो पाहिजे। याचा अर्थ मी नव्याने जन्म घेतल्याशिवाय, जुना मनुष्य जो पापामध्ये जन्मला, कारण बायबल असं सांगतं, दावीद म्हणतो की मनुष्य हा जन्मापासूनच काय आहे? पापी आहे। म्हणून तो पापी मनुष्य मेल्याशिवाय आणि एक पवित्र मनुष्य जन्म घेतल्याशिवाय तुम्ही स्वर्गाचं राज्य बघू शकत नाही, कारण स्वर्ग पवित्र आहे। कारण ती कोणाची राहण्याची जागा आहे? कोणाची? देवाची। परमेश्वर जो आहे तो परमेश्वर कसा आहे? पवित्र आहे। देवाचं वचन म्हणतं, ज्यावेळेस जुन्या करारामध्ये आपण बायबलमध्ये पाहतो की मोशे जो होता, मोशेची इच्छा होती की मला परमेश्वराला बघायचं आहे। हा मोशे अनेकदा त्याने देवाची वाणी ऐकली, अनेकदा त्याने प्रकाश पाहिला, अनेकदा परमेश्वर समोरासमोर त्याच्याशी बोलला, पण परमेश्वराचं मुख मोशेने पाहिलेलं नव्हतं। परमेश्वर ढगामधून त्याच्याशी बोलायचा, परमेश्वर विजांच्या कडकडाटामधून त्याच्याशी बोलायचा, परमेश्वर घना एकदम असा दाट असा अंधार असायचा त्याच्यातून परमेश्वर त्याच्याशी बोलायचा, परमेश्वर प्रकाशाद्वारे मोशेशी बोलायचा, पण मोशेने परमेश्वराचं मुख पाहिलं नाही। शेवटी मोशेने परमेश्वराला इच्छा सांगितली की प्रभू, मला तुझं मुख बघायचं आहे। हालेलुया। मला तुला बघण्याची इच्छा आहे। परमेश्वर म्हटला की तू मला बघू शकत, कोणताच मनुष्य, कोणीच मनुष्य मला त्याच्या डोळ्यांनी बघू शकत नाही। हा, पण तुझी इच्छा मी पूर्ण करेल की मी पाठमोरा जाताना तुला दिसेल। हालेलुया। तू माझा चेहरा पाहू शकत नाही, पण पाठीमागून जाताना मी तुला दिसेल। परमेश्वराने मोशेला दर्शन दिलं आणि परमेश्वराला पाठमोर जाताना मोशेने बघितलं, पण परमेश्वराचं मुख मोशे बघू शकला नाही। कारण आहे, कारण मोशे जो होता तो या देहामध्ये होता, जो देह जन्मापासून काय आहे? पापामध्ये असताना आणि पापी जीवन जगत असताना तुम्ही पवित्र परमेश्वराचं मुख बघू शकत नाही। आणि स्वर्गामध्ये परमेश्वर राहतो जो पवित्र आहे, आणि जर तुम्हाला आणि मला स्वर्गामध्ये जायचं आहे तर तुम्हाला परमेश्वर दिसणार आहे, आणि जर तो दिसणार आहे तर तुम्ही पापासहित त्याला बघू शकत नाही। तर जेव्हा तुम्ही पवित्र व्हाल तेव्हा तुम्ही परमेश्वराला बघू शकता। म्हणून देवाचं वचन म्हणतं, नव्याने जन्मल्याशिवाय तुम्ही सर्व देवाचं राज्य पाहू शकत। म्हणून तुम्हाला नव्याने जन्म घेणं महत्वाचं आहे। ज्या डोळ्यांनी तुम्ही टीव्ही पाहून पाहून थकलेले आहेत, ज्या डोळ्यांमध्ये तुम्ही मोबाईल मध्ये बघत राहतात, त्याच डोळ्यांनी तुम्ही परमेश्वराला कसे बघाल? समजते का मी काय म्हणतोय ते? जे डोळे ज्यांना सवय लागलेली आहे टीव्ही बघण्याची, ज्या डोळ्यांना सवय लागलेली आहे सिरियल बघण्याची,
ज्या डोळ्यांना सवय लागलेली आहे पिक्चर बघण्याची, ज्या डोळ्यांना सवय लागलेली आहे मोबाईल मध्ये घाण गोष्टी बघण्याची, ज्या डोळ्यांना सवय लागलेली आहे जग आणि जगातल्या गोष्टी बघण्याची, ते डोळे देवाला पाहू शकतील का? नाही. कारण जगापेक्षा माझा परमेश्वर वेगळा आहे. हालेलुया. तो पवित्र आहे आणि जग शुद्ध आहे. तो पवित्र आहे आणि जगामध्ये पाप आहे. तुम्ही ह्या डोळ्याने पाप पण बघू इच्छिता आणि ह्याच डोळ्याने जर देवाला बघू इच्छिता तर लक्षात घ्या, परमेश्वर तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय घ्यायचं आहे? नव्याने जन्म घ्यायचा. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं, निकोदेमस, जोपर्यंत एखादा मनुष्य नव्याने जन्म घेत नाही तोपर्यंत त्याला देवाचं राज्य पाहता येणार, जाता येणार नाही. देवाचं वचन म्हणतं पाहता येणार नाही. हालेलुया. देवाचं राज्य जर बघण्याची इच्छा असेल, स्वर्गाचं राज्य जर बघण्याची इच्छा असेल तर लक्षात घ्या, नव्याने जन्म घ्या. कारण ह्या पापी देहाने आणि ह्या पापी डोळ्यांनी तुम्ही परमेश्वराचं राज्य बघू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं खूप जवळ आहे. प्रियांनो, देवाचं येणं खूप जवळ आहे. बस करा, आता खूप झालं. ख्रिस्तीपणाचं नाटक, ख्रिस्तीपणाचं ढोंग, धार्मिकतेचं ढोंग, लोकांना दाखवणं, गाणं, नाचणं, कुदणं, हात हलवणं, थरथरणं आणि दाखवणं की मी ख्रिस्ती आहे. बस आता हे नाटक खूप झालं. कारण माझा प्रभू येशू येणार आहे. तुमचं नाटक बघून तो येऊन जाणार नाही. ज्याचा नव्याने जन्म झालाय त्यालाच प्रभू येऊन जाईल. हालेलुया. हालेलुया. खूप झाला आतापर्यंत आपलं नाटक. आतापर्यंत जेवढाही, मी मागं उंबरपाड्याला एक मीटिंग झाली, आता दरीपाड्याला मीटिंग झाली, तिथं पण मी हेच बोललो की ही जी उपवास मीटिंग आहे ना, हे ख्रिस्ती लोकांचं नाटक आहे. काय बोला, काय कसलं? धार्मिकता दाखवण्याचं. वर्षातून एकदा काय करतो आपण? उपवास मीटिंग. किती दिवसाची? 3 दिवसाची. आणि वर्षभर दुनियादारी करायची. वर्षभर देवा तू कोण आणि मी कोण? देवा कोणाला माहिती उपवास? आम्हाला तर भुकलं राहावलं जात नाही, आम्हाला उपवास केला जात नाही, आम्हाला प्रार्थना केली जात नाही. वर्षातले 3 दिवस देवाच्या चरणी बसून उपवास प्रार्थना करून तुम्हाला वाटतं तुम्ही कुठं जाल? कुठं जाल? नाटक आहे हे ख्रिस्ती लोकांचं. या उपवास प्रार्थनेद्वारे परमेश्वर खुश होत नाही, लक्षात घ्या. कारण इथून पुढे तुम्ही काय करतात? तुमच्या घरी तुम्ही, मी प्रत्येक वेळेस हे सांगत आहे, लक्षात घ्या, माझा परमेश्वर तुम्हाला इथं बघत नाही, माझा परमेश्वर तुम्हाला घरी बघतो. तुम्ही काय करतात? तुम्ही किती उपवास प्रार्थना करतात, किती तुम्ही परमेश्वराच्या चरणापाशी बसतात, किती खरंच तुमचा नव्याने जन्म झालेला आहे का? ह्या डोळ्यांनी तुम्ही काय बघत आहात हे माझ्या परमेश्वराला ठाऊक आहे. जोपर्यंत हे नेत्र त्या योग्य बनत नाही की परमेश्वर जो पवित्र आहे त्याला मी बघू शकेन, तोपर्यंत तुमचा आणि माझा स्वर्गीय जीवनामध्ये प्रवेश होणार. जोपर्यंत तुमची नजर एखाद्या बहिणीकडे बघताना चांगली होत नाही तोपर्यंत विसरून जा की परमेश्वर तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाईल. जोपर्यंत ह्या नजरेने तुम्ही घाण गोष्टी बघणं सोडत नाही तोपर्यंत मनात सुद्धा येऊ देऊ नका की तुमचा प्रवेश स्वर्गीय जीवनामध्ये होईल. कारण हे नजर, ही दृष्टी जी आहे, हे डोळे जे आहे, हे पवित्र देवाला बघू शकत. म्हणून देवाचं वचन म्हणतं की नव्याने जन्म घेतल्याशिवाय तुम्हाला स्वर्गीय जीवनामध्ये प्रवेश भेटणार, स्वर्गीय राज्य तुमच्या डोळ्याने तुम्ही बघू शकणार नाही. आणि म्हणून हे नव्याने जन्म घेणं फार महत्वाचं आहे. आणि ह्या नव्याने जन्म घेण्याबद्दल आपण जर जे वचन बघत होतो त्याच्यामध्ये इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आपण पाहत होतो. काढा इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 23 आणि 24 वचन जे आपण मनन करत होतो, ज्या 3 सभा झाल्या त्याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट जी आपण पाहिली, देवाचं वचन काय म्हणतं? आणि तुम्ही आपल्या नव्याने जन्म घेण्यासाठी, नीट लक्ष द्या, जर तुम्हाला वाटतं की माझा नव्याने जन्म व्हावा, जर तुम्हाला वाटतं की हा जुना मनुष्य मरून जावा, जर तुम्हाला वाटतं की मी पवित्र जीवन जगणारं असावं, तर लक्षात घ्या, नव्याने जन्म घेणं म्हणजे काय? कारण निकोदेमस एवढा गुरु आणि ज्ञानी पंडित होता तरी सुद्धा तो येशूला म्हणतो की प्रभू, एकदा जर एखादा व्यक्ती जन्माला आला तर परत तो त्याच्या आईच्या उदरामध्ये कसा काय जाईल आणि जन्म घेईल? बरोबर आहे. निकोदेमस विचारतो येशूला. येशू म्हणतो, अरे तुम्ही इस्रायलाचे गुरु आहात, तुम्हाला काही एवढं पण समजत नाही का की पाण्याने आणि आत्म्याने जन्म घेतल्याशिवाय प्रभू म्हणतो तुमचा स्वर्गात प्रवेश होणार नाही. नव्याने जन्म घेणं म्हणजे आत्महत्या करणं नाही की मी मरून जातो, आत्महत्या करतो आणि मग मला नव्याने जन्म भेटेल. नव्याने जन्म म्हणजे काय की हे जे शरीर तुम्हाला प्रभूने दिलेलं आहे, हे जे जीवन प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे, याच्यामध्येच रूपांतर करायचं आहे. हालेलुया.
हेच बदललं जाणार आहे. याच्यामध्येच परिवर्तन व्हायला पाहिजे. स्वर्गामध्ये जेवढे लोक जातील, नीट लक्ष द्या माझ्याकडे, स्वर्गामध्ये जेवढे लोक जातील तुम्ही एकमेकांना ओळखाल, कारण तिथं सुद्धा तुम्ही असेच दिसाल. हालेलुया. तिथं सुद्धा तुम्ही कसे दिसाल? कशावरून? कशावरून? बायबल मध्ये म्हटलेलं आहे, भिकारी लाजर मेला आणि श्रीमंत मनुष्य मेला. श्रीमंत मनुष्य अधोलोकामध्ये यातना भोगत होता, बरोबर आहे ना? तो रडत होता, तडपत होता, आणि लाजर जो आहे तो अब्राहमाच्या कुशीमध्ये बसलेला होता. हालेलुया. अब्राहमाच्या छातीला कवटाळून बसलेला होता. या ठिकाणी श्रीमंत मनुष्याने ओळखलं की तो कोण आहे. याचा अर्थ लाजर कसा दिसत होता? फक्त त्याचे फोड अंगावर नव्हते. हालेलुया. फक्त त्याचे क्लेश आता नव्हते, फक्त तो आजारात लाजरावर राहिलेला नव्हता, फक्त तो दुःखी चेहरा त्याचा राहिलेला नव्हता, फक्त ते क्लेश त्याच्या चेहऱ्यावरचे राहिलेले नव्हते, पण लाजर तसाच दिसत होता. म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने ओळखलं की हा कोण आहे? लाजर आहे. म्हणून तर तो अब्राहमाला म्हणतो की हे पिता अब्राहमा, त्या लाजराला पाठव की एक थेंब पाण्याचा त्याने माझ्या जिभेवर ठेवावा. हालेलुया. याचा अर्थ काय? तुम्ही असेच दिसाल. कुठं? स्वर्गामध्ये. म्हणून नव्याने जन्म घेणं म्हणजे शरीर नाही बदलणार, हे शरीर असंच राहील. नव्याने जन्म घेणं म्हणजे तुमचं दिसणं नाही बदलणार, हे दिसणं असंच राहील. नव्याने जन्म जो आहे तो आतल्या मनुष्याचा होईल. हालेलुया. म्हणून बायबल म्हणतं, इफिसियन्स पत्र 4 अध्याय आणि 23 वचन काय म्हणतं? आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीमध्ये नवीन व्हा. ही पहिली गोष्ट आपण शिकलो होतो की पहिलं आपल्याला काय नवीन करायचं? आपलं मन. तुम्ही तुमच्या मनोवृत्तीत नवीन व्हा, हे देवाचं वचन म्हणतं. ही पहिली पायरी आहे नव्याने जन्म घेण्याची. शरीर तेच आहे, आत्मा तोच आहे, आणि तुम्ही ओळखले पण त्याच नावाने जात आहात. फक्त त्या ठिकाणी नव्याने जन्म घेत असताना तुम्हाला मनोवृत्तीत नवीन व्हायचं आहे. हालेलुया. तुमचं मन, हे मी आठवण करून देत आहे तुम्हाला, कारण पुढे जायचं आहे आपल्याला. हालेलुया. ते आठवण केल्याशिवाय, ते म्हणतात ना आमच्या शाळेमध्ये की पुढं पाठ मागे सपाट, तसं व्हायला नको. म्हणून ही रिव्हिजन चाललेली आहे. मनोवृत्तीत नवीन व्हा, ही पहिली पायरी आहे. पुढे वाचा. आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व. हा, ही दुसरी पायरी. आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व. हालेलुया. पहिली गोष्ट आपण पाहिली होती मनोवृत्तीत नवीन होणं, आणि दुसरी गोष्ट आपण पाहिली होती की सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व. सत्य कोण आहे? येशू. आपण शिकलो सत्य कोण आहे? येशू. कारण येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. सत्य येशू आहे. आणि बायबल असं म्हणतं सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व. हिंदीमध्ये धार्मिकता, की येशू पासून तुम्ही धार्मिक ठरवले पाहिजे. येशूवरील विश्वासाद्वारे तुम्ही नीतिमान ठरले पाहिजे. हे आहे सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व. हालेलुया. म्हणून मनुष्य त्याच्या कामाने नीतिमान ठरत नाही. मी मागं पण बोललो की आपल्यापेक्षा जास्त दान धर्म जगातले लोक करतात. याचा अर्थ ते नीतिमान ठरणार नाही. बायबल स्पष्ट म्हणतं, तू तुझं शरीर जाळण्यासाठी देऊन दिलं, पण तुझ्या ठाई प्रीती नाही तर सर्व व्यर्थ आहे. हालेलुया. जगातले लोक पुण्यवान आहेत, पुण्य करतात, कर्म करतात, आपल्यापेक्षा जास्त झटतात, आपल्यापेक्षा दान धर्म जास्त करतात, पण ते स्वर्गात जाऊ शकत नाही. कारण बायबल असं म्हणतं सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व तुमच्याकडे पाहिजे, आणि सत्य केवळ येशू आहे. हालेलुया. कारण येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्यापासून तुम्हाला पित्याकडे जाता येणार नाही. म्हणून सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व म्हणजे येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो की माझे पाप तू स्वतःवर घेतले आणि मला होणारी शिक्षा तू भोगली, आणि म्हणून तू नीतिमान असताना मज पाप्यासाठी तू त्या ठिकाणी वधस्तंभावर खिळला गेला, असा मी विश्वास ठेवतो. माझे सर्व पाप मी तुझ्यावर टाकतो आणि तुझं नीतिमत्व मी स्वतःवर घेतो. समजलं तुम्हाला? समजलं? नीतिमत्व काय आहे तुमचं आणि माझं? तुम्ही आणि मी मिळवलेलं नाही. ही धार्मिकता तुमची आणि माझी नाही, उसनी भेटलेली आहे आपल्याला, आयती भेटलेली आहे. ही धार्मिकता तुमची आणि माझी नाही. ही प्रभू येशू ख्रिस्ताने कमवलेली आहे आणि तुम्हाला वाटून दिलेली आहे, तुम्हाला आणि मला देऊन टाकलेली आहे. मी वधस्तंभ सहन केला नाही, आणि केला बी असता तर माझ्या रक्ताने काही फरक पडला नसता. हालेलुया. येशूचं स्मरण. मला तुम्हाला एक सांगू का, वधस्तंभावर अनेक लोक मेले,
आतापर्यंत एकटा येशू मेला का? नाही. रोमन साम्राज्यामध्ये शिक्षा जो होती ती, जोही व्यक्ती मरणदंड सहन करेल, ज्याला मरणदंडाची शिक्षा झाली त्याला वधस्तंभावरच खेळलं जायचं. जसं भारत देशामध्ये फाशी आहे तसं रोमन साम्राज्यामध्ये वधस्तंभ होता. येशू मरण्याच्या अगोदर अनेक चोरांना, डाकूंना आणि अनेक गुन्हेगारांना त्याच्यावर मारलं गेलेलं होतं. एकटा येशू मेला का? पण ज्या दिवशी माझा येशू मेला त्या दिवसापासून तो जो वधस्तंभ आहे ना, लोक गळ्यात घालून फिरायला लागले. हालेलुया. लोक कुठे घालून फिरायला लागले? हा फरक आहे. आपल्या भारतामध्ये फाशीची शिक्षा आहे. तुम्ही फाशीचा फंदा गळ्यात घालून फिराल का? हा, चला बुवा गळ्यात. लोक म्हणतील हा चगला आता, वेडा झाला. कारण ती चांगली गोष्ट नाहीये ना, बरोबर आहे ना? फाशी चांगली गोष्ट आहे का? मग तो फाशीचा दोर असा आपण गळ्यात घालून फिरायचा, काय फॅशन आहे माझी? वधस्तंभ हे मरणाचं ठिकाण आहे. वधस्तंभ ही मरणाची शिक्षा आहे. पण ज्या वेळेस माझा प्रभू वधस्तंभावर चढला ना, ते लोक तो वधस्तंभ आज गळ्यात घालून फिरतात आणि अभिमान बाळगतात की मी ख्रिस्ती आहे. हालेलुया. येशूचंच रक्त सांडणं गरजेचं होतं जगासाठी. शिष्यांनी सांडलं असतं चाललं नसतं. एखाद्या संदेष्ट्याने सांडलं असतं चाललं नसतं. अहो, अनेक संदेष्टे मेले, त्यांना मारलं गेलं. अनेक शिष्य मेले, त्यांना मारलं गेलं. प्रेषित मेले, त्यांना मारलं गेलं. पेत्राला पण उलट वधस्तंभावर खेळलं, पण पेत्राचं रक्त आपल्या पापांची नाही क्षमा करू शकत, फक्त माझ्या येशूचं रक्त. हालेलुया. हालेलुया. म्हणून येशू सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व. केवळ येशूच तुम्हाला नीतिमान ठरवू शकतो, अन्यथा दुसरं कोणी ठरवू शकत नाही. म्हणून येशूवरच विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही लाख दान धर्म करा, लाख पुण्य करा, लाख जगाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा, पण जोपर्यंत तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे असा विश्वास ठेवत नाही, तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा होणार. ही पहिली पायरी आहे नीतिमत्व. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? आणि सत्य. परत 24 वचन वाचा. आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता. हालेलुया. एक मिनिट नीट लक्ष द्या देवाच्या वचनाकडे. सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता, या दोन गोष्टी आहेत नव्याने जन्म घेण्यासाठी. तीन गोष्टी आपण पाहतोय. पहिली, मनोवृत्तीत नवीन व्हा. हालेलुया. दुसरी, सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व. आणि तिसरी, पवित्रता. तिसरी काय आहे, ज्याच्याविषयी आज आपल्याला बघायचं. येशू पासून तुम्ही नीतिमान ठरले. जोपर्यंत नीतिमान ठरत नाही तोपर्यंत पवित्र होऊ शकत. नीतिमत्व भेटल्यावरच तुमची पवित्रता होऊ शकेल, एवढं नीट लक्षात घ्या. सत्यापासून तुम्ही नीतिमान ठरले. येशूवर विश्वास ठेवला आणि मी काय ठरलो? नीतिमान. मी येशू जवळ येणं गरजेचं आहे पहिल्यांदा, नंतर पवित्रता पुढची गोष्ट आहे. जो येशू जवळच आला नाही तो पवित्र होऊ शकत नाही. कोणतंच पाप नाही करत, तंबाखू नाही खात, दारू नाही पीत, व्यभिचार नाही करत, खोटं नाही बोलत, टीव्ही नाही बघत, मोबाईल नाही बघत, मग तरी सुद्धा ते स्वर्गात नाही जाऊ शकत. ते कोणतंच पाप नाही करत. ख्रिस्ती माणूस तर आज सर्व करून राहील. चर्चला पण येतो, दारू पण पितो, चर्चला पण येतो, तंबाखू पण खातो, चर्चला येतो, मोबाईल मध्ये घाण गोष्टी बघतो, चर्चला येतो, टीव्ही बघतो, चर्चला येतो, पिक्चर पण बघतो, चर्चला येतो, बँडच्या गाड्यांवर नाचतो. सगळंच बाबती करून राहिलो. आपल्याला जायचं कुठं? स्वर्गात. पण ते तर काही करत नाही, त्यांनी जायला पाहिजे ना स्वर्गात. पण बायबल काय म्हणतं? येशू म्हणतो, माझ्याकडे आल्यापासून तुम्हाला पित्याकडे जाता येणार. तुम्ही सत्यापासून नीतिमान ठरवले पाहिजे. येशूवर विश्वास हाच तुम्हाला नीतिमान ठरवू शकतो. हालेलुया. कारण मनुष्याचे पाप फक्त येशूने स्वतःवर घेतले आणि येशूचंच रक्त होतं जे आपल्या पापांची काय करू शकतं? क्षमा. कारण येशूच्या रक्तामध्ये पाप नव्हतं. हालेलुया. येशूच्या रक्तामध्ये पाप नव्हतं, म्हणूनच येशूवर विश्वास ठेवला. म्हणून ही जी दुसरी पायरी आहे की सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता. हालेलुया. आता ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट आहे पवित्रता. नवीन मनुष्याला या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व म्हणजे येशूवर विश्वास ठेवून, आणि मग पवित्रता. जोपर्यंत नीतिमान ठरत नाही तुम्ही पवित्र होऊ शकत नाही. म्हणजे येशूवर विश्वास पहिली पायरी तुम्हाला ठेवावंच लागेल आणि मग तुमची पवित्रता होऊ शकेल, अन्यथा होऊ शकणार. एक सोपं उदाहरण सांगतो, एक गोष्ट सांगतो, नीट लक्ष द्या. एक पास्टर होते देवाचे दास. ते दर आठवड्याला दाढी करायला एका न्हाव्याकडे जायचे. नीट लक्ष द्या. समजतंय का सर्वांना? पास्टर होते. दर आठवड्याला दाढी करण्यासाठी न्हावी जो असतो ना, न्हाव्याच्या दुकानावर जायचे दाढी करायला. आणि तो न्हावी जो होता त्याला माहिती होतं की हा ख्रिस्ती व्यक्ती आहे, हा सेवक आहे.
आणि तो न्हावी या कोरोनाच्या काळामध्ये तो न्हावी त्या पास्टरांना म्हटला, का हो पास्टर, तुम्ही एवढी देवाची सेवा करता आणि एवढा तुमचा देव जिवंत आहे, मग एवढे हजारो लोक मरतायत कोरोनामुळे, मग तुमचा देव कुठे गेला? बघा काय म्हटलं की ह्या कोरोनामध्ये हजारो लोक मरून राहिले ना पास्टर, मग तुमचा देव गेला कुठं म्हणे. मग बिचारे पास्टर जे होते निराश झाले. तेव्हा त्यांनी त्याला काहीच उत्तर दिलं नाही. मग पास्टर निघून गेले. दुसऱ्या आठवड्यात परत आले दाढी करायला त्याच्याकडे. त्या नाव्याच्या दुकानासमोर एक भिकारी राहायचा, भीक मागत. त्या भिकाऱ्याचे कपडे फाटलेले, केस वाढलेले, दाढी वाढलेली, असा तो भिकारी असायचा आणि तो तिथे नेहमी भीक मागत बसायचा. मग पास्टर आले त्या दुकानामध्ये आणि परत त्याने पास्टरांना तेच परत टोमणा मारला, का हो पास्टर, मला तुम्ही उत्तरच दिलं नाही म्हणे, हा, की तुमचा देव जर जिवंत आहे मग एवढे लोक मरतात का बरे कोरोनामुळे? देवाला सांगा ना की या कोरोना बाजूला कर, या लोकांना मरू नको देऊ. मग त्यावेळेस ते पास्टर म्हटले, तुला तो भिकारी दिसतोय का म्हणे? मग तो न्हावी म्हटला, हा म्हणे, तो काय बसतो इथंच म्हणे. मग काय म्हणे, तू न्हावी आहे आणि त्याचे केस पाहिले का किती वाढलेले आहेत म्हणे त्या भिकाऱ्याचे, एवढे एवढे केस झालेले आहेत त्याचे, त्याची दाढी बघ किती वाढलेली आहे. हा, मग तू त्याची कटिंग का नाही करत म्हणे, त्याची दाढी का नाही करत म्हणे? तुझ्या न्हाव्याच्या दुकानासमोर बसून भीक मागतोय ना तो, मग तू त्याची दाढी कटिंग का नाही करत? मग तो काय म्हटला, अहो पास्टर, त्यांनी यायला पाहिजे ना इथं म्हणे दाढी करायला आणि कटिंग करायला, मी कसं काय जाऊ तिथं रस्त्यावर तिची दाढी कटिंग करायला? मग पास्टर म्हटले, तसंच आहे म्हणे, ज्याला वाचायचं ना त्याने स्वतः देवासमोर यायला पाहिजे, देव रिकामा नाही तुमच्यापर्यंत आहे. हालेलुया. जर तुम्हाला गरज आहे ना उद्धाराची, जर तुम्हाला गरज आहे ना पवित्रतेची, जर तुम्हाला जायचं आहे ना स्वर्गामध्ये, तर परमेश्वर नाही येणार, तुम्हाला एक पाऊल पुढे यावं लागेल. हालेलुया. म्हणून येशूवर विश्वास ठेवा, नंतर दाढी कटिंग होईल. पवित्रता पुढची गोष्ट आहे. इथं तर आपण केस वाढून बसलेलो आहोत. अनेक धर्मांमध्ये केस वाढून बसतात लोक, दाढी वाढवतात, हा, जटा बनवतात आणि त्यांना जायचं असतं की स्वर्गामध्ये, स्वर्गाचे राज्य आम्हाला मिळावे. पण लक्षात घ्या, जोपर्यंत जो स्वर्गाच्या दारामध्ये बसलेला आहे, ज्याच्या हातामध्ये किल्ले आहे, ज्याच्या हातामध्ये अधिकार आहे, जोपर्यंत तुम्ही त्याच्याचकडे येत नाही, पुढच्या गोष्टी होणार कसं काय? हालेलुया. म्हणून नीतिमत्व पहिलं आहे, नंतर पवित्रता आहे. पहिले तुम्हाला जवळ यावं लागेल, पहिले प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा लागेल, पहिले तुम्हाला नीतिमान व्हावं लागेल, नंतर पवित्रता आहे. हालेलुया. म्हणून येशूवरील विश्वास हे पहिलं आहे आणि पवित्रता ही दुसरी आहे. नीतिमान ठरवल्याशिवाय तुम्ही पवित्र ठरू शकत नाही, कारण पवित्र करण्याचं काम येशूच करतो. हालेलुया. जगामध्ये कोणतंच असं औषध नाही, जगामध्ये असा कोणताच साबण नाही, जगामध्ये असा कोणताच शॅम्पू नाही जो तुमचे पाप धुवू शकतो, आणि कोणतंच असं पाणी पण नाही जे तुमचे पाप धुवू शकतो. पांजरा नदीचं पाणी नाही, गोदावरीचं नाही की गंगेचं नाही. हालेलुया. केवळ येशूचं रक्त आहे जे आपल्या पापांची क्षमा करतं. म्हणून असं समजू नका की मी बाप्तिस्मा घेतला आणि माझे काय धुतले गेले. हा, एवढा पॉवर नाही आपल्या पांजरा नदीमध्ये की आपले पाप धुवून टाकेल. हालेलुया. हा, असं असतं तर सगळे गावाच्या गावांचा उद्धार झाला असता. रोज आंघोळीला जातात ते तिथं, झाला असता आणि सगळी गर्दी कुठं राहिली असती? स्वर्गामध्ये. आणि झाला असता तिथं पण वारसा बाजार ना. प्रभू ते करणार नाही. हे पाणी आपला उद्धार करू शकत, बाप्तिस्माने आपलं तारण होत नाही, आपल्या पापांची क्षमा होत नाही, जोपर्यंत येशूवर तुम्ही विश्वास ठेवत नाही की येशू तू माझे पाप स्वतःवर घेतले आणि मला होणारी शिक्षा तुला झाली आणि तुला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं, तुझ्या रक्ताद्वारे माझ्या पापांची क्षमा झाली. मुखाने जोपर्यंत कबूल नाही करत तोपर्यंत तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा होत. म्हणून सत्यापासून, सत्य येशू आहे, येशू पासून नीतिमत्व मिळाल्यानंतर पवित्रतेकडे जाल. हालेलुया. आणि पवित्रता करण्याचं काम हे येशू नाही करत, पवित्रतेसाठी त्याने एका जणाला नेमलेलं आहे. हालेलुया. पवित्रतेसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने एकाला नेमलेला आहे आणि त्याच्याबद्दल आज आपण बघणार आहोत. काढू बरं आपण योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय. योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 16 वचन वाचा बरं. मी पित्याला विनंती करीन. येशू म्हणतो शिष्यांना की मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी, पहिला नाही दुसरा कैवारी. पहिला कोण आहे? येशू. येशू. हालेलुया.
बघा नीट वचन वाचा, परत वाच. मी पित्याला विनंती करेन, मी माझ्या पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी, मग तो पिता तुम्हाला दुसरा कैवारी, म्हणजे पहिला कैवारी येशू आहे आणि दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा, म्हणजे कोणाचा आत्मा? कोणाचा आत्मा? सत्याचा आत्मा. सत्य आत्मा नाही, नीट लक्ष द्या. सत्य कोण आहे? येशू. आणि सत्याचा आत्मा म्हणजे कोणाचा आत्मा? येशूचा. पवित्र आत्मा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तो येशूचाच आत्मा आहे. हालेलुया. म्हणूनच तुम्हाला तो आबा आणि बापा म्हणून घेण्याचा अधिकार देतो. तुम्ही आणि मी जर पित्याला बाप म्हणू शकतो तर याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? येशूच्या आत्म्याने. हालेलुया. पवित्र आत्म्याबद्दल म्हटलेलं आहे, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुमच्यासाठी दुसरा कैवारी, पहिला मी आहे म्हणजे येशू, आणि दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा म्हणजे माझा आत्मा म्हणजे सत्याचा आत्मा देईल अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर, त्या पवित्र आत्म्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. सदा सर्वदा राहावे. हालेलुया. येशू किती वर्ष राहिला? फक्त 33. किती? 33.5 वर्ष येशू ह्या जगामध्ये राहिला. येशू पूर्ण काळासाठी आला नव्हता, फक्त किती वर्षासाठी? 33.5. पण पवित्र आत्मा किती काळासाठी आहे? सदा सर्वदा. हालेलुया. कायम स्वरूपी तुमच्या आणि माझ्या सोबत राहण्यासाठी कोणाला दिलं गेलंय? सत्याचा आत्मा म्हणजे कोण? पवित्र. कशासाठी आला? हात हलवण्यासाठी ना. कशासाठी आला पवित्र आत्मा? कशासाठी आला? आम्हाला पेंटिकॉस्टल बनवण्यासाठी. पवित्र आत्मा कशासाठी आला? आम्ही नाचून आराधना करावी यासाठी. पवित्र आत्मा कशासाठी आला? आम्ही थरथर 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 करावं याच्यासाठी. कशासाठी आला पवित्र आत्मा? पवित्र आत्मा का आला? आम्हाला काय नाही. आला बिचारा, गेला बिचारा, काही फरक पडत नाही. ते जुन्या जीवनामध्ये तुम्हाला माहिती का, वारं आलं वारं आलं वारं आलं माहिती का? एखाद्या बाईच्या अंगात वारं येतं ना, आलं 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 नाही, ते वारं आज पण येतं ख्रिस्ती लोकांमध्ये. तुम्हाला माहिती का? पेंटिकॉस्टल मंडळांमध्ये आराधना सुरू झाली का, गाणे सुरू झाले का, बँडच्या तालावर वारा येतो. जशी आराधना जोरजोरात व्हायला लागली, स्तुती व्हायला लागली ना, थर 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 पवित्र आत्मा एवढा उतरतो, एवढा उतरतो. ज्यांच्यावर उतरतो ना त्यांना घरी जाऊन बघा काय करतात. एवढा पवित्र आत्मा मावत नाही त्यांच्यामध्ये, एवढे थर 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 करतात ते. बापरे. आणि घरी जाऊन बघा ना त्यांना काय करतात. खरं ज्यांच्यात तो पवित्र आत्मा आहे का? खरंच हे पवित्र जीवन जगतात का? घरी गेल्यावर प्रार्थना तरी करतात का? घरी गेल्यावर वचन तरी वाचतात का? घरी गेल्यावर कोणाशी प्रेमाने तरी बोलतात का? घरी गेल्यावर यांच्या जुन्या सवयी सुटल्या का? घरी गेल्यावर यांच्या मुखातून चांगले शब्द बाहेर येतात का? एवढे थरथर कापतात. एवढा पवित्र आत्मा येतो. कार्य किती झालं पाहिजे ना. आम्ही तर अजिबात थरथर नाही कापत, म्हणजे आमच्यामध्ये तर अजिबातच नाही मग पवित्र आत्मा ना. मग पवित्र आत्म्याचं काम काय? पवित्र आत्मा आला का बरं? देवाचं वचन म्हणतं की तो दुसरा कैवारी सत्याचा आत्मा मी तुमच्यासाठी पाठवेन, तो सदा सर्व काळ तुमच्या सोबत राहील. मग पवित्र आत्मा आला, मग त्याचं काम काय? पवित्र आत्म्याला मी ओळखतो का? पवित्र आत्मा कशासाठी आला? अहो सगळा गोंधळ आहे ख्रिस्ती मंडळांमध्ये. अजून ओळखच झालेली नाही येशू कोण आहे, ओळखच झालेली पवित्र आत्मा कोण आहे. नुसतं आपण म्हणतो पवित्र आत्मा आला आला आला, आणि पवित्र आत्मा तो गेला नाही, तो आपल्यामध्येच राहायला आला. परमनंट, सदा सर्व काळ, जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहू इच्छितो. हालेलुया. तो येत आणि जात नाही, आला आणि गेला असं नाहीये. पवित्र आत्मा आपल्यामध्येच आहे. हालेलुया. तो आपल्यासाठीच दिला गेलेला आहे. आणि काय काम आहे त्याचं? योहान शुभवर्तमान वाचा 16वा अध्याय 12 आणि 13 वचन. योहान 16वा अध्याय 12-13 वचन. मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत. येशू शिष्यांना म्हणतो, नीट लक्ष द्या. येशू शिष्यांना काय म्हणतो? अरे बाबांनो, मला तुम्हाला अजून खूप गोष्टी सांगण्याची इच्छा आहे. येशूला माहिती होतं एवढ्याशा गोष्टी पुरेशा नाही, यांना किती शिकवू मी, नाही का? बरोबर आहे. किती वर्षाचं बायबल ट्रेनिंग असतं? जास्तीत जास्त 4 वर्ष ना. सेमिनरी किती वर्षाचं असतं? 4 वर्ष. 4 वर्षात तुम्हाला बायबलचं पूर्ण नॉलेज भेटून जातं का? समजतं?
हे बायबल जे आहे हे बायबल इतकं अगाध आहे की 4 वर्ष जरी तुम्ही बायबल ट्रेनिंग केलं तरी समुद्रातून फक्त लोटाभर पाणी बाहेर काढतात. किती? तांब्या जो असतो ना लोटा, त्याच्यातून समुद्रातून जर पाणी काढलं तर समुद्र आटून जातो का? नाही. त्याच्यात काहीच फरक पडत नाही. तसं आहे वचन. तुम्ही बायबल ट्रेनिंग 4 वर्षाचं करा, 10 वर्षाचं करा, आयुष्यभर बायबल ट्रेनिंग करत राहा, तरी सुद्धा बायबल पूर्ण शिकू शकत, तरी सुद्धा बायबलचं ज्ञान तुम्हाला पूर्ण प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून प्रभू येशू काय म्हणतो शिष्याला, वाचा ते वचन परत. मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या. अरे मला तुम्हाला अजून खूप गोष्टी सांगायच्या आहेत, पण परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाही. प्रभू म्हणतो तुम्हाला ते जड पडेल, तुम्हाला ते पचणार नाही. तुम्हाला मी सांगायला गेलो ना तर तुमच्या डोक्यात पण घुसणार नाही, कारण तुमच्यामध्ये आता कोण नाहीये? पवित्र आत्मा. कोण नाहीये? पवित्र आत्मा नाहीये. हालेलुया. तुम्हाला वचन तेव्हाच डोक्यात शिरेल, तेव्हाच वचन तुम्हाला टोचेल, तेव्हाच वचन स्पर्श करेल, तेव्हाच वचन समजेल जेव्हा तुमच्यामध्ये कोण राहील? पवित्र आत्मा. जोपर्यंत पवित्र आत्मा येत नाही, तुम्हाला भेटत नाही, तोपर्यंत वचन वाचताना झोपच लागेल, वचन वाचताना आळसच येईल, वचन तुम्हाला समजणार नाही, वचन तुम्हाला कळणार नाही. प्रभू म्हणतो मला तुम्हाला खूप गोष्टी सांगायच्या, पण अजून तुम्हाला त्या पचणार नाही, कारण अजून तुम्ही दूध पिणारेच आहात. बरोबर आहे ना? लहान लेकराला दूधच पचतं, त्यांना भाकरीचा काला करून आपण देत, जे लहान बाळ असतं आईचं दूधच त्या ठिकाणी दिलं जातं. जन्म झालेलं लेकरू 6 महिने, 7 महिने, 8 महिने त्या ठिकाणी आईच्या दुधावरच जगतं, त्याला बाकी आपण जड अन्न काहीच देत नाही. म्हणूनच परमेश्वर किती महान आहे बघा, की लहान लेकराला तो दातच देत नाही. दात केव्हा येतात? दात केव्हा येतात? जेव्हा त्याचं वय कसं असतं? खाण्याचं. हालेलुया. किती महान परमेश्वर आहे बघा. देवाची निर्मिती, परमेश्वरला मनुष्यावर भरोसाच नाही. त्याला माहितीये यांनी खाऊ घातलं असतं जर दात असतं तर लहानपणाला. आणि आईचं दूध पितं ना ते लहान लेकरू, त्याला कळत नाही. आणि आईचं दूध पिताना आईला पण जखम होऊ नये म्हणून ते दात नसतात. ही करणी कोणाची? परमेश्वराची. आपल्याला आहे का एवढी बुद्धी? मनुष्य 4-5दा ठोकर खातो मग एकदा शिकतो ना, पण परमेश्वराला 4-5दा ठोकर, परमेश्वराने आदामाला घडी घडी बनवून नवीन बनवलं नाही, एकचदा घडून ठेवून दिलं. हालेलुया. एकचदा बनवून टाकला आदामाला. का परत तोडला परत नवीन बनवला? नाही, एकचदा बनवला, नंतर पस्तावाच केला नाही प्रभू हे काय बनवलं म्हणून. एकचदा कोणासारखं बनवलं? स्वतःच्या प्रतिरूपाचं. हालेलुया. हा, बनवून ठेवून दिलं, त्याच्यामध्ये कसलीच कमतरता नाही. तुम्ही आणि मी आदामाचे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे देवाचे काय आहोत? प्रतिरूप. देवाने बनवलं, निर्माण केलं. परमेश्वर केलेल्या गोष्टीचा पस्तावा करत नाही, मनुष्याला करावा लागतो. सगळे लोक कांदे करतात, कांदे करतात, कांदे करतात. आपण पण काय करतो? कांद्याला आता भाव. आपण आपल्या बुद्धीचं कधीच काही करत नाही. आपण दुसऱ्याचं पाहून करतो की समोरचा काय करतो, हा हे त्याला कांद्यामध्ये 4 लाख मिळवले, आता पुढच्या वर्षी मी काय करेन? कांदा. सगळं जग कांदा पेरून राहिलं, तू पण कांदा पेरतोय. अरे 1 रुपयाने भाव जातो त्याला. शेवटी गुराढोरांना खाऊ घालावा लागतो. का? कारण तू स्वतःच्या बुद्धीचा वापर केला नाही, आणि तुझी बुद्धी ती मनुष्याचीच बुद्धी शेवटी. त्या कांद्यापायी जग सोडलं, त्या कांद्यापायी मिटिंगा सोडल्या, त्या कांद्यापायी कांद्याला पाणी भरण्यापायी मी सगळ्या आध्यात्मिक गोष्टी सोडून दिल्या की मला कांद्याने काय द्यावा? भाव द्यावा. आणि जेव्हा भाव वाढतो तेव्हा कांदा सोडून गेलेलं. जेव्हा भाव वाढला तेव्हा कांदाच राहिला नाही, कांदा सोडून गेला. म्हणजे बघ, जेव्हा दात आहे तेव्हा चणे नाही, आणि जेव्हा चणे भेटले तेव्हा दात. ही कोणाची बुद्धी? माणसाची. परमेश्वराची बुद्धी अशी नाही. परमेश्वर म्हणतो, प्रभू येशू म्हणतो पेत्राला, पेत्रा जाळी टाक, खोल पाण्यात घेऊन जा आणि इथं जाळी टाक. पेत्र म्हणतो प्रभू रात्रभर इथं मासे पकडले आम्ही, 1 मासा सापडला. प्रभू म्हणतो ते तुझी बुद्धी होती, ते तुझं डोकं होतं, ते रात्रभर तू चालवलं, तुझ्या बुद्धीने तू मासे पकडण्याचा प्रयत्न केला. आता बघ माझी बुद्धी काय, मी सांगतो तिथं जाळं टाक. टाकलं. काय म्हणतं देवाचं वचन? एवढे मासे लागले की त्यांना जाळी ओढता येत नाही. जाळी फाटायला लागली, 2 होड्या बोलवाव्या लागल्या, आणि 2 मचवे गच्च माशाने भरून गेले. एवढी जाळीमध्ये मासे लागले. ही बुद्धी कोणाची होती? ही योजना कोणाची होती? हा. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या इच्छेने चालतात ना तर तुम्ही लज्जित फज्जित होत नाही. जेव्हा स्वतःच्या बुद्धीने चालतात ना तिथंच लज्जित फज्जित होता.
हालेलुया. हालेलुया. हा, विश्वास म्हणजे काय? न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल काय करणं? भरोसा आहे. जर तुम्हाला वाटतं ना की मी मिळवत आहे, मला असं करावंच लागेल बरं का, मी आता कांदा पेरलेला आहे, मग मी हे खत मारेल, मग मी इतकं पाणी भरेल आणि मग मी अजून इतके दिवस आले का, एकदम हिशोब. हा, आणि काय की मी उत्तम शेतकरी आहे, की मला खूप बुद्धी आहे. मग परमेश्वर म्हणतो आता कर काय, तुझी बुद्धी ना, तू कर काय. मग हा करतो शेती. पाऊस पडला, पाणी आलं, सगळा कांदा एवढा मोठा झाला, खूप मस्त, बापरे, अरे खूप आनंद. आणि मग त्याला आता वाटतं, हे माझ्या जीवा, तुझ्याकडे एवढं आलेलं आहे की आता 4-5 वर्ष बसून खा आणि स्वतःच्या जीवाला म्हण, हे माझ्या जीवा आनंद कर, खा पी आणि मजा कर. प्रभू म्हणतो, रात्रीतूनच कांद्याचा भाव पडला. प्रभू काय म्हणतो, रात्रीतूनच तुझ्या कांद्याचा भाव, उद्या तुला घेऊन जायच्या आहेत ना गाड्या, उद्या बघ कांद्याला भावच भेटणार. 4 महिने कांद्यापायी प्रार्थना केली, 4 महिने त्या कांद्यापायी वचन वाचलं, अनेकदा मिटिंगा बुडवल्या, आणि कांदा जेव्हा विकायची वेळ आली, कांद्याला भाव भेटला, तरी सुद्धा बुद्धी इथं थांबत, अजून आहेच भरोसा, चाळीत भरेल. हा कांदा मी काय करेल. अरे किती सुंदर उदाहरण आहे. आपल्याला सहज कळतं का? नाही, आपल्याला थोडस असं फिरून असं खाऊ घातलं का लगेच खातो आपण, आपल्याला सरळ चालत, म्हणून हे उदाहरण देतोय. मग आपण आपल्या बुद्धीने विचार करतो की आता मी चाळ बांधेल आणि चाळीमध्ये माझा कांदा काय करेल, ठेवेल. 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, वाट पाहते की भाव कधी वाढेल. आणि भाव वाढला असं कळलं, आणि कांदे त्याने काढले, अर्ध्याच्या वर कांदे. विचार करतो, तेव्हाच विकला असता तर 2 पैसे भेटले असते, आता ते पण येईल. ही मनुष्याची बुद्धी आहे. माझा प्रभू म्हणतो, जाळी टाक. जेव्हा प्रभू येशूचं ऐकून जाळी टाकली, एवढे मासे लागले की 2 मजवे गच्च भरून गेले. देवाचं वचन म्हणतं, हे आहे देवाच्या आत्म्याने सांगणं, हे आहे प्रभू येशूवर विश्वास ठेवून सांगणं. तो निर्माण करता आहे. त्याने एकदा मनुष्य निर्माण केल्यानंतर पस्तावा केला नाही. म्हणून प्रभू म्हणतो, बाबा रे, तुम्हाला खूप सांगायचंय, पण अजून तुम्हाला ते कळणार नाही, जोपर्यंत तुम्हाला कोण भेटत नाही, पवित्र. वाच परत वाचतो. मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाही. तरी तो सत्याचा आत्मा येईल. हा, येशू म्हणतो, तरी तो सत्याचा आत्मा येईल. सत्य कोण आहे? येशू. तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून. तेव्हा तो तुम्हाला काय दाखवेल? मार्ग कोण आहे? येशू. हालेलुया. सत्याचा आत्मा म्हणजे पवित्र. तो येऊन दुसरं काहीच करणार नाही, तो येऊन मार्ग दाखवेल. मार्ग कोण आहे? येशू. मार्ग, सत्य आणि जीवन. प्रवेश म्हणतो कोण आहे? मीच आहे. तो मार्ग दाखवेल. तो दुसरं काही नाही करणार, परत तुम्हाला येशूची ओळख करून देईल. तो अजून तुम्हाला येशू जवळ घेऊन जाईल. तो येशूच्या मार्गात चालणं शिकवेल. आणि म्हणून बायबल असं म्हणतं की तो सत्याचा आत्मा येईल, तो तुम्हाला काय दाखवेल? मार्ग दाखवेल. आणि दाखवून सर्व सत्यात नाही. मार्ग दाखवून कशात नाही? सर्व सत्यामध्ये नाही. याचा अर्थ तुम्ही आता अर्ध सत्यामध्ये आहात, अजून तुम्हाला पूर्ण सत्य कळालेलं. येशूचे शिष्य जे होते ना, येशूच्या शिष्यांना तोपर्यंत अर्ध सत्यच माहिती होतं. म्हणून पेत्राने येशूला कितीदा नाकारलं? कितीदा? पण ज्या वेळेस पवित्र आत्मा पेत्राला मिळाला, त्याच्यानंतर तो येशूला नाकारू शकला, मरून गेला, पण येशूला त्याने नाकारलं, कारण तो पूर्ण सत्यामध्ये येऊन गेला. आणि त्या सत्यापर्यंत त्याला कोणी आणलं? पवित्र. पेंटिकॉस्टच्या दिवशी, 50व्या दिवशी, जेव्हा पवित्र आत्म्याच्या जिव्हा या सर्व शिष्यांवर उतरल्या, अन्य भाषेमध्ये बोलायला लागले, पेत्र उठून उभा राहिला आणि त्याने जाऊन संदेश द्यायला सुरुवात केली यहुदी लोकांमध्ये. आणि ज्या वेळेस आत्म्याने आवेशी होऊन पेत्र त्या ठिकाणी बोलू लागला, एका क्षणामध्ये 3000 लोक देवाच्या राज्यामध्ये आले. हालेलुया. हा तोच पेत्र आहे जो येशूला नाकारून पळत होता. हा तोच पेत्र आहे जो घाबरलेला होता. हा तोच पेत्र आहे जो अर्ध सत्यामध्ये होता. हा तोच पेत्र आहे जो येशूला म्हणतो, मी याला ओळखत. हा तो पेत्र होता. येशू त्याला म्हणतो, पेत्रा, आजच रात्री तू कितीदा मला नाकारशील? पेत्र काय म्हणतो? नाही, असं होणार. बऱ्याचदा आपला पण ओव्हर कॉन्फिडन्स असतो ना. नाही, मग मी कुठे जाणार? कुठे जाणार? बायबल काय म्हणतं?
प्रत्येक प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश कुठं होणार नाही? स्वर्गात. तुम्ही म्हणतात पण प्रभू म्हणतो प्रत्येकाचा होणार. हे वचन कोणासाठी आहे? विश्वासणाऱ्यांचा. विश्वासणाऱ्यांसाठी. कोणासाठी? मंडळीसाठी, ख्रिस्ती लोकांसाठी आहे. प्रभूजी प्रभूजी कोण म्हणते येशूला? विश्वासणारे. प्रत्येक प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. आणि दुसरं वचन आहे की तू अनेक जण येऊन म्हणतील शेवटच्या काळी की प्रभू आम्ही तुझ्या नावाने काय केली? भूत काढली, आम्ही तुझ्या नावाने चिन्ह चमत्कार केले, रोग बरे केले, आजार बरे केले, संदेश दिला. प्रभू म्हणतो मला तुमची कधीच ओळख, माझ्या नजरेपासून. प्रभू त्यांना पण स्वर्गात घेऊन जाईल. हे कोण होते? हे भूत काढणारे नाही, हे विश्वासणारे नाही. विश्वासणारे प्रभूजी प्रभूजी म्हणणारे आहे. हे भूत काढणारे, चिन्ह चमत्कार करणारे, संदेश देणारे कोण? देवाचे सेवक. कोण? सेवक. जे स्टेजवर असतात. आम्हाला खूप हौस स्टेजवर उभं राहायची. स्वतःला काय म्हणायची? सेवक ना. मी देवाचा दास, देवाचा सेवक. लोक शॉल घेऊन आपलं स्वागत वगैरे करतात. खूप मस्त वाटतं. गाढवाला नवीन कपडे टाकायचे ना पायाखाली, चालायचं ते त्याच्यावर, खूप छान वाटायचं. तसंच सेवक म्हणून मला पण वा, खूप मिटिंगांमध्ये फुल देऊन स्वागत करतील, शॉल देऊन स्वागत करतील ना, आणि मस्त वाटतं. वा वा, लोक किती सन्मान करतात. सेवक जे आहेत ना, सेवक देवाचं वचन म्हणतात. अनेक लोक म्हणतील की मी चमत्कार केले, मी भूत काढले, मी संदेश दिला. प्रभू म्हणतो मला तुमची कधीच ओळख. अरे दुराचार करणाऱ्यांनो माझ्या नजरेपासून दूर व्हा. देवाचं वचन. पहिलं वचन विश्वासणाऱ्यांसाठी आहे, दुसरं वचन सेवकांसाठी आहे. म्हणून विश्वासणाऱ्यांनी पण सहज घेऊ नका आणि सेवकांनी पण सहज घेऊ नका. मी कुठं जाईल? नव्याने जन्मल्याशिवाय तुम्ही देवाचं राज्य वतन पाहू शकत. मी सेवा करतो याचा अर्थ माझा नव्याने जन्म झाला असा होत नाही. माझं मनाचं नवीकरण झालं पाहिजे, मी नीतिमान ठरलो पाहिजे आणि माझं पवित्रीकरण झालं पाहिजे. हालेलुया. जेव्हा या तीन गोष्टी होतील, जेव्हा या तिन्ही गोष्टींमधून मी पार जाईल, तर मी म्हटलं पाहिजे मी सेवा करतो. आणि मी कुठं जाईल? नाही तर चिन्ह चमत्कार, भूत काढून संदेश देऊन सुद्धा नरकच आहे. सेवकांनी पण असं म्हणू नये की मी एवढी सेवा केली इतक्या वर्ष. प्रभू प्रभू म्हणतो अरे मी तुला कधीच ओळखलं नाही, कारण तू कधी माझ्यासमोरच आला नाही. कारण मी फक्त त्या लोकांना पाहतो जे पवित्र आहे. हालेलुया. माझ्यासमोर फक्त ते लोक येतात जे पवित्र आहे. दान वेगळी गोष्ट आहे. दान प्रभू देऊन टाकतो, परत घेत नाही. आज अनेक चिन्ह चमत्कार करणारे देवाचे दास, त्यांना असं वाटतं की आम्ही धार्मिक आहोत कारण आमच्याद्वारे चिन्ह चमत्कार होता. चिन्ह चमत्कार करणं वेगळी गोष्ट आहे, पवित्र जीवन जगणं वेगळी गोष्ट आहे. ते देवाने दिलेलं काय आहे? दान आहे. दान प्रभू घेत नाही. घेतो का प्रभू? नाही. भिकाऱ्याला भीक दिली तुम्ही, परत मागायला जातात का? जा ना दुसऱ्या दिवशी, आज 10 रुपये द्या, उद्या त्याला म्हणा हे मला अडचण आहे, मला दे माझे 10 रुपये परत कर. तो म्हणे माझ्यापेक्षा मोठा भिकारी कोण आहे? तू आहे. घेऊन परत मागून राहील. चर्च मध्ये आपण दान टाकतो, परत घेतात का? येशूने दान दिलं देवाच्या दासांना. चमत्काराचं दान, आरोग्याचं दान, प्रकाशनाचं दान, ज्ञानाचं दान, कोणतंही दान असेल प्रभू परत घेत. लुसिफराला पण दान दिलं होतं. कसलं? आराधनेचं. कसलं दान होतं? आज पण परत घेतलेलं नाही. पिक्चरचे गाणे किती लोकांना आवडतात की नाही? कानात हेडफोन घालून पिक्चरचे गाणे ऐकत बसतात. रात्रंदिवस मोटरसायकलवर तेच, पायी चालताना तेच, झोपताना तेच, उठताना तेच, सगळीकडे पिक्चरचे गाणे. तरुण मुलं आणि मुली येडे झालेले त्याच्याने. कारण लुसिफराचं दान अजून पण काम करतं. एवढाच फरक आहे, तेव्हा तो देवाची आराधना करायचा, आता स्वतःची आराधना करतो. हालेलुया. आता तो स्वतःची आराधना करतो. फरक एवढाच आहे. दान परत घेतलेलं नाही म्हणून लुसिफराचं दान आज पण काम करतं. दानांनी भ्रमित होऊ नका. जर मी संदेश देतो याचा अर्थ असा होत नाही की मी स्वर्गात जाईल जोपर्यंत मी पवित्र जीवन जगत नाही, जोपर्यंत मी येशूच्या रक्तात नीतिमान होत नाही, जोपर्यंत माझं मनाचं नवीकरण होत नाही, जोपर्यंत मी नव्याने जन्म घेत नाही, तोपर्यंत स्वर्गीय राज्य माझ्यासाठी उघडं नाही. म्हणून सेवकांसाठी पण ते तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं या ठिकाणी आपण जे आता वाचलं की तो पवित्र आत्मा येईल, तो तुम्हाला सर्व सत्यामध्ये घेऊन जाईल. याचा अर्थ तुम्ही अर्ध सत्यामध्ये आहात. जोपर्यंत पवित्र आत्मा भेटत नाही तुम्हाला पूर्ण सत्य कळत नाही. मागा प्रभूकडून की मला पवित्र आत्मा. पवित्र आत्मा हात हलवण्यासाठी, पाय हलवण्यासाठी आलेला नाही. पवित्र आत्मा तुम्हाला सर्व सत्यामध्ये घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. तो येशूची ओळख करून द्यायला आलेला आहे.
पवित्र आत्मा तुम्हाला पवित्र करायला आलेला आहे. हालेलुया. त्याचं नावच आहे पवित्र आत्मा. आणि जो पवित्र आत्मा माझ्यामध्ये येईल तर तो माझी अशुद्धता काय करेल? दूर करेल. आणि मला काय करेल? तो पवित्र करेल. एक वचन वाच, योहान शुभवर्तमान 16 अध्याय 7 आणि 8 वचन वाच. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो. परत वाच. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. येशू म्हणतो मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. हा, कारण मी न गेलो कारण मी जर स्वर्गात नाही गेलो तर कैवारी तुमच्याकडे तर येणार. तो दुसरा कैवारी जो पवित्र आत्मा आहे तो तुमच्याकडे येणारच नाही. जोपर्यंत येशू होता तोपर्यंत पवित्र आत्मा शिष्यांना भेटला नाही. कारण तो पवित्र आत्मा कोणाच्या ठाई होता? कोणामध्ये होता? कारण तो सत्याचा आत्मा म्हणजे येशूचा आत्मा आहे. हालेलुया. ज्या आत्म्याने येशू फिरला, लक्षात घ्या, येशूला बघताना शरीरामध्ये बघू नका. म्हणून बायबल म्हणतं आता जेव्हा तुम्ही येशूला बघणार आहात तसं बघणार नाही जसं शिष्याने बघितलं होतं. म्हणून तिसऱ्या दिवशी मरणातून उठल्यावर येशूला ते ओळखत नव्हते. हालेलुया. का? कारण माझा येशू शरीरामध्ये जसा आला तसा परत दिसणार नाही. लक्षात घ्या, तो आत्मा आहे. देव काय आहे? आत्मा आहे. हालेलुया. त्याचं शरीर एक धारण केलेलं होतं माझ्या प्रभूने. आणि प्रभू तसा काय येणार नाही माहिती का? जर शिष्यांनी येशूची मूर्ती म्हणून टाकली असते, येशू असा दिसतो, मग त्याची पूजा करायला लागली असते, त्याची आराधना करायला लागली असते, त्याचे पोस्टर बनवले असते, फोटो लावले असते. तिसऱ्या दिवशी येशू उठला तरी ते ओळखत नव्हते की हा कोण आहे. ओळखलं का त्यांनी? नाही. तुम्ही त्याला तसं बघणार नाही. तो आत्मा आहे देवाचं वचन. हालेलुया. परत वाचा ते वचन. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. तो पवित्र आत्मा तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवेल. येशू म्हणतो मी जाईल आणि त्याला तुमच्याकडे काय करेल? पाठवेल. हालेलुया. तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, ही पहिली पायरी. नीतिमान ठरले विश्वासाने. काय ठरले? नीतिमान. का? ज्या दिवशी तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तुम्ही पापी राहत नाही. कारण तुमचे पाप तुम्ही कोणावर टाकले? येशू. कारण येशूने तुमचे आणि माझे पाप स्वतःवर राहिले. बरोबर आहे. नीतिमान त्याला म्हणतात. तुम्ही नीतिमान ठरले. त्याच्यानंतर दुसरी पायरी आहे. नीतिमान तर मी ठरलो, पण मला पवित्र पण व्हावं लागेल. ही नजर पवित्र करावी लागेल, विचार पवित्र करावे लागतील, कृती पवित्र करावी लागेल, बोलणं पवित्र करावं लागेल. मग हे पवित्र करायचं कसं काय? कारण शरीराला तर सवय झाली पाप करायची, डोळ्याला तर सवय झाली घाण बघायची, जिभेला तर सवय झाली वाईट खायची, जिभेला तर सवय झाली वाईट प्यायची. बरोबर आहे ना? दारू पिणाऱ्याला शरीर सांगतं तू पी, आणि मी विश्वास ठेवला येशूवर आणि विश्वासाने माझ्या पापांची क्षमा झाली. पण पुढे काय? शरीर परत म्हणतं दारू पी, शरीर परत म्हणतं तू गुटखा खा, शरीर परत म्हणतं तू व्यभिचार कर, शरीर परत म्हणतं तू तंबाखू खा. कारण शरीर तर गुलाम आहे ना पापाचं. या शरीराला पवित्रतेच्या सवय लावण्यासाठी पवित्र आत्मा आहे. हालेलुया. समजतंय का? विश्वास तुमच्या पापांची क्षमा करतो, तुम्ही नीतिमान ठरता, पण पवित्र जीवन जगण्यासाठी तुमच्यामध्ये एक नवीन व्यक्ती वास करतो की तो तुम्हाला तंबाखू खाऊ देत नाही, तो तुम्हाला दारू पिऊ देत नाही, तो तुम्हाला व्यभिचार करू देत नाही, तो तुम्हाला खोटं बोलू देत नाही, तो तुम्हाला शिवी देऊ देत नाही, तो तुम्हाला राग करू देत नाही, तो तुम्हाला भांडू देत नाही. तो जो आहे तो कोण आहे? पवित्र. हालेलुया. हालेलुया. समजतंय का? डोक्यावरून जातंय का? कळतंय ना? पवित्र आत्म्याचं हे काम आहे की तो तुम्हाला बदलायची प्रोसेस करतो. तो तुम्हाला पवित्र करायला घेऊन जातो. तो तुम्हाला बदलत राहतो आतून. जो मनुष्य रागीट स्वभावाचा असतो त्याचा राग शांत व्हायला लागतो. जो खोटं बोलणारा असतो तो खरं बोलायला लागतो. जो तंबाखू खाणारा असतो त्याला तंबाखूचा बीट यायला लागतो. जो दारू पिणारा असतो त्याला दारूचा वास आवडत नाही. जो सिगरेट पिणारा असतो त्याला सिगरेटचा वास आवडत नाही. तोच मनुष्य आहे जो हे व्यसन करायचा, पण आज त्याला त्या गोष्टी आवडत. मग कसं काय बदललं? कसं काय बदललं? हा तोच माणूस आहे ना. मी स्वतःवरून सांगतो. ज्यावेळेस व्यसन असतं शरीरामध्ये त्यावेळेस दुसरा व्यसन करणारा त्याचा वीट येत नाही. दारुड्या माणसाला दारुड्याचा वीट येत नाही. त्याला आवडतो, तो वास पण आवडतो, त्याच्या संगतीमध्ये राहणं पण आवडतं. बियर बार किंवा जे दारूचे अड्डे असतात त्यांना जास्त साफसफाई करावी लागत नाही. करतात का ते?
तिथं कधी तुम्ही अगरबत्तीचा सेंट किंवा परफ्यूम मारलेला तुम्ही कधीच बघणार बघाल का? त्यांना माहिती इथं पिऊन परत हा घाणच करणार आहे. म्हणून ते अजिबात ताण घेत, कारण येणारेच डुकरासारखे असतात. तिथे येणारेच कोणासारखे असतात? डुकरासारखे. आणि डुकराला कधी चांगलं आवडत, त्याला चांगलं दिसलं तरी तो तिथं काय करेल? घाणच करेल. मग ते दारूच्या अड्ड्यावाला माहितीये आता कशाला खराब, इथं खराबच करणार आहे तो येऊन, परत मी कशाला इथं स्वच्छता करू? बरोबर आहे की नाही? अरे बरोबर आहे की नाही? हा, तिथं स्वच्छता करण्याची गरजच नाही. त्याला माहिती इथं येऊन हा घाणच करणार आहे. सांगायचं तात्पर्य काय? देवाचं वचन काय म्हणतं प्रियानो? पवित्र आत्मा जो येतो तो आपलं नवीकरण करण्यासाठी येतो, तो आपल्या जुन्या सवयी मारण्यासाठी येतो, तो आपल्यामध्ये नवीन मनुष्य निर्माण करण्यासाठी येतो. त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला भीट वाटायला लागतो, जी गोष्ट मी करायचं. हे मला स्वतःवरून वाटतं की मला आता शेजारी एखादा दारू पिणारा बसला तर मला सहन नाही होत, एखाद्या तंबाखूचा वास आला मला सहन नाही होत. ज्या कोणी बहिणी असतील ज्यांना मिश्री किंवा तपकीर घासायची सवय होती, त्यांनी ती सोडून दिली. आता तपकीर लावलेल्या जवळ बसावं, आवडतो का तो वास? नाही आवडत. का? बदल काय झाला? मनुष्य तोच आहे, पण मध्ये एक व्यक्ती आलेला आहे. तो कोण आहे? त्याला ह्या गोष्टी आवडत. तो म्हणतो नाही नाही नाही, याच्यापासून दूर, हा वास मला आता आवडत नाही, नाही ही सवय मला आता आवडत. एखादा घाण शिवी देत असेल, पहिले हा पण द्यायचा, पण आता याच्या तोंडातून शब्द जर निघायला लागला तरी हा लागून घेतो की नाही, मी असं बोलणार, मी अशी वाईट विचार येऊ देणार, मी मोबाईल मध्ये घाण गोष्टी बघणार. कसं काय सुधारलं? तू तर काय एवढा चांगला नव्हता, तू तर घाणच गोष्टी करणारा होता. मग सुधारला कसं काय? तुम्ही नाही सुधारले. आता जो तुमच्यामध्ये आला ना, येशूवर विश्वास ठेवला आणि तुमच्यामध्ये एक व्यक्ती आला. कोण? पवित्र. कारण येशूवर विश्वास ठेवल्यावरच पवित्र आत्मा येऊ शकतो, कारण येशूच पवित्र आत्मा देतो. हालेलुया. लूका शुभवर्तमान का? लूका शुभवर्तमान आणि याचा दुसरा तिसरा लूक याचा तिसरा 16व वचन वाचावं. लूक 3:16. आणि योहान त्या सर्वांना सांगत असे, योहान जो पाण्याने बाप्तिस्मा देत होता तो सर्वांना सांगत असे, मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. योहान म्हणतो मी तर तुमचा बाप्तिस्मा कशाने करतो? पाण्याने करतो. परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे त्याच्या पायतनाचा बंध सोडावयास मी योग्य नाही. म्हणजे कोण? येशू. तो येत आहे, तो येत आहे, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करेल. येशूच तुमचा बाप्तिस्मा कशाने करेल? पवित्र आत्म्याने व अग्नीने करेल. हालेलुया. जगात कोणताच दुसरा देव नाही, जगात दुसरा कोणताच संत नाही, जगामध्ये दुसरा कोणताच संदेष्टा नाही की जो तुम्हाला पवित्र आत्मा देऊ शकतो. फक्त आणि फक्त या पृथ्वी खाली एकच नाव दिलेलं आहे. कोण? येशू. की जो तुम्हाला काय देऊ शकतो? पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. हालेलुया. याचा अर्थ येशूकडे आल्याशिवाय तुम्ही पवित्र होऊ शकत नाही. हालेलुया. 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 म्हणून तर प्रभू म्हणतो माझ्याकडे आल्यावर तुम्ही पित्याकडे जाऊ शकत, कारण तिथं जी दृष्टी लागणार आहे ती कोण देईल तुम्हाला? मीच देईल. हालेलुया. माझाच आत्मा देईल. तोच तुम्हाला शिकवेल, तोच तुम्हाला चालवेल, तोच तुमच्या सवयी दूर करेल, तोच तुमची नजर पवित्र करेल, तो तुमचं बघणं पवित्र करेल, तुमचं वागणं पवित्र करेल, तुमचं विचार करणं पवित्र करेल, तुमचं बोलणं पवित्र करेल. हे आहे पवित्र आत्म्याचं काम. काय माझ्या जीवनामध्ये येशूवर विश्वास ठेवल्यानंतर या गोष्टी घडल्या का? हा प्रश्न आहे. हात हलवणं म्हणजे पवित्र आत्मा नाही. परत एकदा सांगतो, थरथर कापणं म्हणजे पवित्र आत्मा नाही. पवित्र आत्मा तुमचं जीवन पवित्र करतो. पवित्र आत्मा तुमचं बघणं, बोलणं, उठणं, बसणं, वागणं सर्व बदलून टाकतो. हे काम आहे पवित्र आत्म्याचं. आता विचार करा की मला पवित्र आत्मा भेटलेला आहे का? जर तुम्ही त्याच गोष्टी करत असाल ज्या पहिले पण करत होते बाप्तिस्मा घेण्याच्या अगोदर, आणि अजून पण तेच करत असाल तर विसरून जा की पवित्र आत्मा भेटलेला आहे. पवित्र आत्मा भेटला तर तुम्हाला पवित्रच जीवन जगायला आहे. हालेलुया. लोकांनी म्हटलं पाहिजे की हा धर्मी आहे, लोकांनी म्हटलं पाहिजे हा प्रभूचा आहे, लोकांनी म्हटलं पाहिजे हा व्यक्ती ख्रिस्ती आहे. आपणच म्हणत सुटतो मी देवाचा दास आहे, मी सेवक आहे, मी ख्रिस्ती आहे, मी हे आहे. अरे प्रभूने म्हटलं पाहिजे तू आहे,
प्रभू म्हणतो प्रत्येक प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गात होणार नाही. पवित्र आत्मा आपल्यामध्ये असला पाहिजे. पवित्र आत्म्याचं काम आपल्या जीवनाद्वारे झालं पाहिजे. पवित्र हा संजू आहे ना, संजू हात वर कर. याच्याकडे बघा नाही. काही वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही पुणे भागात सेवा करत होतो, हा बरेच वर्ष झाले त्या गोष्टीला, हा संजू तिथं गेला होता. त्याला बिचाराला मराठी खूप चांगली बोलता येते अशातला काही भाग नाही. तो तोडकी मोडकी मराठी बोलतो संजू. तिथं एक पोरगा होता तरुण, आणि तो हुंडा आहे त्यावेळेस होता. तो दिवसा सुद्धा त्याच्या मोटरसायकलला तलवार लावून फिरायचा आणि हप्ते वसूल करायचा. त्याचं नाव पिंटू आहे. कानात अजून पण बाळी घालतो, त्याच्या कानात अजून पण बाळी आहे. त्याच्या घरामध्ये बंदूक होती, त्याच्या घरामध्ये शस्त्र होते. आणि भर दिवसा जाऊन त्याने आम्हाला सांगितलेलं की आम्ही बस स्टँडवरून लोकांना उचललेलं आहे. इतकं घाण जीवन होतं. स्वतः मार खायला पण घाबरायचा नाही, दुसऱ्याला मारायला पण घाबरायचा. दारू अशी प्यायचा की मेलेला म्हणून लोक उचलून आणायचे त्याला, की आता जगतो का वाचतो का मरतो अशी परिस्थिती होती. एकदम गेलेली केस होती. सगळ्यांनी टाकून दिला होता ना की हा काही वाचणार नाही. एकदा हा संजू तिथं गेला होता आणि तिथं फुलसिंग वगैरे हे असतील मला नाही माहिती, संतोष पाटील ते होते वाटतं. याची त्याची भेट झाली आणि त्यावेळेस तो तसाच होता, पूर्ण ठुपका. हो पिंटू. यांनी त्याला सुवार्ता सांगितली, संजूने प्रभूची सुवार्ता. तो त्यावेळेस कोणत्या तरी टेन्शन मध्ये होता, एका केस मध्ये अडकलेला होता. आणि त्यावेळेस यांनी त्याला सांगितलं, त्याच्या तोडक्या याला मराठी नीट बोलता येते आणि यांनी त्याच्या भाषेत त्याला सांगितलं. तो पुण्याचा होतो, त्यांना मराठी चांगली स्पष्ट मराठी समजते. तरी संजूनी जशी तोडक्या मोडक्या भाषेत सुवार्ता सांगितली, त्याने याला काय म्हटलं, ठीक आहे मी विश्वास ठेवतो, पण जर नाही बरा झाला ना तुझा काटाच काढतो. मला त्याने साक्ष सांगितली होती त्या पिंटूने. ही साक्ष या संजूची त्याने सांगितली होती. तर तो डायरेक्ट असा बोलला होता, ठीक आहे तुझ्या देवावर म्हणे मी विश्वास ठेवतो, पण जर मला जर फरक नाही पडला तर तुझाच काटा काढतो. याने तोडक्या मोडक्या भाषेत विश्वासाने प्रभूची सुवार्ता सांगितली आणि त्या सुवार्तेद्वारे आज तो आत्मदेवाच्या राज्यात आलेला आहे. हे माणसाच्या बुद्धीने नाही झालं. हा काही खूप शिकलेला नाही, बायबल ट्रेनिंग केलेला नाही, खूप प्रार्थना करायचा किंवा देवाच्या आत्म्याने जे शब्द पेरले. आताचं जीवन मला नाही माहिती, तेव्हाच सांगतोय ना तर तू खुश नको. मागच्या गोष्टी मागं गेल्या. देवाचं वचन मध्ये जुनं ते होऊन गेलं, पहा सगळं काय झालं. बरेच लोक तेच असतात, जुन्या गोष्टी आठवत बसतात. माझ्याद्वारे प्रभूने हे केलं, प्रभूने ते केलं. आज काय केलं, आज काय केलं ते नाही महत्वाचं, आज मी काय आहे. हालेलुया. नाही तर बस शिंदे सरांनी मला सांगितलं की तिथं असं केलं संजूद्वारे. संजू आज काय ते बघ, मला नाही माहिती, पण मी तुला विचारतो आज तू खरंच त्या आत्म्याने चालतो का. तुझ्याद्वारे प्रभूने एक कठीण आत्मा देवाच्या राज्यात आणला. हालेलुया. हे काय मनुष्याच्या बुद्धीचं काम नव्हतं. आमच्यासारखा व्यक्ती गेला असताना सुवार्ता सांगायला त्याने झोडलं असतं, दगड मारून फेकले असते आम्हाला, एवढा कठीण होता तो. पण आत्माच त्याला बदलू शकत होता. हालेलुया. हे आत्म्याचं काम आहे. जर प्रभू तुझ्याद्वारे तेव्हा काम करू शकतो, आज नाही करू शकत का. मग आज का बरं नाही प्रार्थना नाही करत ना, प्रभूला जास्त वेळ देत नाही. मग आता आणि आपल्याला कुठे जायचं, कुठे जायचं. बघा आता तुम्ही तुमचं बघा, मागच्या गोष्टी आठवून आनंद नका करू. माझं म्हणणं बऱ्याचदा आपण तिथंच चुकतो की माझ्याद्वारे प्रभूने हे काम केलं होतं. लोक ना मागच्या जीवनामध्ये पूर्ण त्याच फ्लॅशबॅक मध्ये जीवन जगतात की मी असं केलं, माझ्याद्वारे असं काम झालं. अरे बाबा तेव्हा झालं, मग आता का नाही होत, आता तर डबल व्हायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. ह्या गोष्टी पॉझिटिव्ह घे. हालेलुया. प्रभू कदाचित तुझ्याबद्दल काहीतरी करू इच्छितो, म्हणून प्रभूला तुझं जीवन पूर्णपणे समर्पित कर. जर प्रभू तेव्हा करू शकतो तर आता डबल केलं पाहिजे. हालेलुया. कारण प्रभू मध्ये आपण वाढत गेलो पाहिजे का कमी झालो पाहिजे, वाढत गेलो पाहिजे. जर देव तेव्हा करू शकतो तर आता का नाही करत. आत्मपरीक्षण करा, स्वतःला विचारा, प्रभूला विचारा, प्रभू कुठं कमी पडले, प्रभू माझ्यामध्ये काय कमतरता आहे. कठीण मुलगा होता तो, एकदमच कठीण. त्याला प्रभूने बदललं एका साध्या सुवार्तेद्वारे, आणि तो आत्मा त्याच्यामध्ये होता म्हणून काम झालं. जर आज ते काम होत नसेल संजू तर स्वतः प्रार्थना कर आणि प्रभूला विचार परत, प्रभू मला उपयोगी कर. प्रभू करेल. हालेलुया. हालेलुया. आणि प्रभूची इच्छा आहे आपण त्याच्यामध्ये वाढा. हे पवित्र आत्म्याचं काम आहे. हे आहे पवित्र आत्म्याचं काम. वाच आता ते पूर्ण वचन. योहान परिशुद्ध 16:7-8 16:7-8. बस आता मी संपेल 5 मिनिटात.
तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. विसावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी न गेलो हा? तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. कैवारी तुमच्याकडे येणार नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवेन. आणि प्रभू म्हणतो मी जाईल त्याला तुमच्याकडे पाठवेल. तो येऊन पापाविषयी हा, आता पवित्र आत्मा येईल आणि काय करेल बघा, हात नाही हलवणार, पवित्र आत्मा थरथर करायला नाही लावणार, पवित्र आत्मा ओरडायला नाही लावणार. पवित्र आत्मा तो येईल आणि पापाविषयी, कशाविषयी? पापाविषयी. पाप काय आहे हे पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल. मी पापी आहे याची तो जाणीव करून देईल. पवित्र कोणाला केलं जातं? जो अशुद्ध आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? ज्याला वाटतच नाही मी अशुद्ध आहे त्याला पवित्र करता येईल का? नाही. पहिले तर मला कळलं पाहिजे की मला पवित्र आत्म्याची गरज आहे, मी पापी आहे. इथं तर आपण बाप्तिस्मा घेतल्याबरोबर धर्मी ठरून जातो की माझ्यासारखा धार्मिक, मी हातात बायबल घेऊन फिरायला लागलो का मला वाटतं मी सेवक झालो. माझ्यासारखा पवित्र, जोपर्यंत तुम्ही हे समजत नाही की मी पापी आहे तोपर्यंत पवित्र आत्मा तुम्हाला पवित्र करणार नाही. हालेलुया. म्हणून पवित्र आत्मा येईल तो तुम्हाला पापाविषयी जाणीव करून देईल. हालेलुया. की पाप काय आहे, मी पापी आहे. म्हणून मी सांगतो प्रभूजवळ येताना नम्र होऊन या, ताठरपणे येऊ नका की मी धार्मिक आहे. प्रभू धार्मिकांकडे बघत नाही, त्याला पापी लोकांची कीव येते. हालेलुया. जो धीर होतो, जो नम्र होतो, एक गाणं या ठिकाणी म्हटलं होतं कोणतं तरी, मला नाही आठवत, ते पिसा हुआ अंत हृदयाबद्दल, तुटलेलं मन, तुटलेलं हृदय. हिंदी गाणं आहे ते काही आता म्हटलं होते. देवाला आवडतं ते. तुटलेलं हृदय परमेश्वराला योग्य असं बलिदान आहे जे प्रभूला आवडतं. नम्रते, जो ताठर व्यक्ती, गर्विष्ठ आहे, जो धर्मी समजून बसलेला आहे स्वतःला, प्रभू त्याच्यावर वेळ वाया घालवत. रोज येताना देवाजवळ म्हणा, प्रभू मी पापी आहे, मजवर तयार, मला पवित्र कर. मला अजून वाढण्याची गरज आहे, अजून पवित्र होण्याची गरज आहे. दुसऱ्यांसाठीच प्रार्थना कर. देवा त्याचं जीवन बदल, देवा तो पापात आहे, देवा तो दारूच्या व्यसनात आहे, देवा तो. प्रभू म्हणतो अरे तुलाच किती गरज आहे स्वतःला प्रार्थनेची, पहिले स्वतःसाठी पण कर ना. आपण जगासाठी प्रार्थना करतो की देवा या जगाला पापापासून सोडी. प्रभू म्हणतो तुझ्याच मध्ये मोठा डोंगर आहे, पहिले त्याला तर काढ, जग नंतर बघ. इथं आपलेच आपल्याला आवडत नाही, आपलेच पाप आपल्याला सुटत नाही आणि आपण कोणासाठी प्रार्थना करतो? जगासाठी. आणि आपलं तसंच राहून जातं. दिव्याखाली काय असतो? अंधार. दिवा दुसऱ्यांना प्रकाश देतो आणि याच्याच पुढाखाली अंधार आहे. मी सेवा करतो आणि माझ्याच घरात अंधार आहे, माझ्याच खाली अंधार आहे, मीच अंधारामध्ये जीवन जगतो. धर्मी स्वतःला समजून घेऊ नका. प्रत्येक व्यक्ती ज्याला गरज आहे पवित्रतेची, पहिली गोष्ट स्वीकारा की मी काय आहे? पापी आहे. मला गरज आहे. पवित्र आत्मा येईल तो तुम्हाला पापाविषयी शिकवेल. जो झोपलेला आहे त्याला उठवता येतं, जो ढोंग करून पडतो त्याला उठवता येतं का? हे बिचारे पोरं झोपलेले, यांना जाऊन हलवा, लगेच उठतील ना. आता बिजू जर इथं ढोंग करून पडलाय डोळे बंद करून आणि त्याला मी खूप गदा गदा हलवून राहिलो तरी बिजू उठणार? ते ठरवून घेतलेलं मी काय केलंय, मी काय झालोय? झोपलो. ज्याने मनाशी ठरवून घेतलेलं की मी झोपलं, मी उठणार, त्याला कोणीच उठवू शकल. हा, म्हणून तुम्ही पहिल्यांदा हे ठरवा की मी काय आहे? पापी आहे. आणि तो पापाविषयी तुम्हाला शिकवेल, कारण त्याचं काम आहे पापी व्यक्तीला पवित्रतेकडे घेऊन जा. हालेलुया. पुढे नीतिमत्वाविषयी म्हणजे येशू, ज्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवता तोच तुम्हाला नीतिमान ठरू शकतो, कारण तो मार्ग दाखवेल, देवाचं वचन म्हणतो. हालेलुया. तो पापाविषयी सांगेल, नीतिमत्वाविषयी, आणि पुढे न्याय निवाड्याविषयी. न्याय निवाडा होणार आहे प्रत्येकाचा. न्याय निवाडा होणार आहे. कोण करणार आहे न्याय निवाडा? येशू. येशू पण करणारे आहे. अजून बायबल म्हणतं तुमचा न्याय हे करणारे कोण? वचन. आपला न्याय कोण करणार आहे? वचन. जितक्यांदा वचन ऐकता आणि जितक्यांदा तुम्ही त्याप्रमाणे चालत नाही तितक्यांदा तुम्ही पाप करता. मी दारू पित नाही याचा अर्थ मी पाप करत नाही असं नाही. मी व्यभिचार करत नाही म्हणजे मी पाप करत नाही असं नाही. बायबल म्हणतं चांगलं करणं कळत असून जो ते करत नाही ते काय आहे? पाप आहे. मग वचन तुम्ही ऐकता, वचन तुम्हाला सांगतं प्रार्थना कर, वचन सांगतं बायबल वाच, वचन सांगतं तू अधिक प्रभूच्या चरणापाशी बस, वचन सांगतं आत्म्याचं चिंतन कर. करतो का मी? मग तुम्ही काय करतात? पाप करता. पाप करतात.
कारण न्याय कोण करेल? वचन. उपवास मीटिंग 3 दिवसाची ठरवली, 1.5 तास संदेश ऐकला, तरी आम्ही काही वचन ऐकत पाळत. मी नाही न्याय करणार. कोण न्याय करेल? वचन. माझा प्रभू पण कोणाला नरकात टाकणार नाही. तुम्हीच ठरवा मला कुठे जायचंय. ते तुम्ही कमवता. मला स्वर्ग पाहिजे का नरक पाहिजे? येशूने, प्रभूने, देवाने, पित्याने नरक हा तुमच्या आणि माझ्यासाठी बनवलेलाच नाही. तो कोणासाठी बनवलाय? सैतान. कोणासाठी? सैतानासाठी, लुसिफरासाठी नरक बनवला गेलाय. माणसासाठी नव्हता बनवला नरक. तुमच्यासाठी, माझ्यासाठी एदेन बाग बनवलेली होती ना. आपल्यासाठी तर स्वर्ग बनवलेला होता. प्रभू म्हणतो की माझ्या पित्याच्या घरामध्ये राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. माझी इच्छा आहे जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे आपण स्वर्गात जावं. माणसालाच किडा आहे कुठे जाण्याचा. कुठे जाण्याचा? देवने कोणाला नरकात टाकत. माणूस निवडतोय मला कुठे जायचंय. देवाने चांगले द्राक्ष दिले, तो सोडून दारू पितो ना. माणसाला काही चांगलं आवडत. मनुष्याच्याच अंगामध्ये हा पापाचा किडा आहे जो म्हणतो मला नरकात जायचं. नरक आपल्यासाठी नव्हतं. हे मनुष्य कमवून राहिला आज त्याच्या पापामुळे, त्याच्या मनातल्या वासनांमुळे, घाण गोष्टींमुळे. तुम्ही ठरवा तुम्हाला पुढे. देवाने म्हटलंय की जीवन आणि मरण मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. तुम्ही निवडा तुम्हाला काय पाहिजे. वचन ऐकून जर तुम्ही ते पाळत नाही, ते करत नाही, तर लक्षात घ्या मी नाही, येशू नाही, वचनच तुमचा न्याय करेल शेवटच्या दिवशी. एवढं ऐकलं पण मी काय तसं वागलो नाही. मग तुम्हीच ठरवा की आपल्याला कुठे जायचं आहे. हे आहे पवित्र आत्म्याचं काम. पापाविषयी, दुसरं काय? नीतिमत्वाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्याय निवडाविषयी. तो पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल. हे देवाच्या आत्म्याचं काम आहे. आता परत इफिस्करास पत्र वाचा ते वचन 22-23. इफिस्करास पत्र 4था अध्याय. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवीन केले जावे. आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व. आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता. व पवित्रता. आता समजलं? सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व. नीतिमत्व कोणाकडून आहे? येशूपासून. आणि पवित्रता कोणाकडून आहे? पवित्र आत्म्यापासून. हालेलुया. कारण दोघं सत्य आहे. सत्याचा आत्मा म्हणजेच पवित्र आत्मा. तर मनोवृत्तीत नवीन व्हा. सत्यापासून येणारे नीतिमत्व धारण करा. सत्यापासून येणारी पवित्रता धारण करा. आणि पुढे काय म्हटलंय? यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य. देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करा. हा आहे नवीन जन्मलेला मनुष्य, ज्याचं मन नवीन झालेलं आहे, जो येशूच्या रक्तात नीतिमान ठरलेला आहे आणि जो पवित्र आत्म्याद्वारे पवित्र ठरलेला आहे. हा जो व्यक्ती आहे तो कोण आहे? एक नवीन मनुष्य आहे. ज्याबद्दल येशू म्हणतो नव्याने जन्मल्याशिवाय तुम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकत, तुम्ही देवाचं राज्य पाहू शकत. समजलं आता? हा, इतकं सोपं नाही. या आश्रम शाळेत ऍडमिशन घेतलं तसं चाललो स्वर्गात असं तर कोणी पण जाईल. स्वर्ग म्हणजे गंमत नाही. नव्याने जन्मल्याशिवाय तुम्ही देवाचं राज्य पाहू शकत नाही. आणि त्यासाठी मनाचं नवीकरण पाहिजे. तुम्ही येशूद्वारे नीतिमान ठरले पाहिजे आणि पवित्र आत्म्याद्वारे पवित्र झाले पाहिजे. तरच तुम्ही स्वर्गीय राज्याचे वतनदार व्हाल. अजून पुढे बरंच आहे, पण आत्ताच तुमच्याने ते झेपलं जाणार. प्रभू येशू म्हणतो आत्ताच तुमच्याने ते सोसलं जाणार नाही. म्हणून मी इथंच थांबतो. देव करो या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला अधिक समजण्यासाठी कृपा करो. आपण डोळे झाकू, गुडघ्यावर येऊ आणि प्रार्थना.